मी वैशाली हार्दिक रेसिपी आणि व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करते। आज आपण बनवणार मस्त असा गाजराचा हलवा। हिवाळ्याला आणि गाजराचा हलवा नाही बनवला असे होतच नाही। तर आज आपण इथे अर्धा किलो गाजर घेऊन अचूक प्रमाणासहित खवा न वापरता दूध वापरून हलवा बनवणार आहोत। हे पहा किती दिसतो, किती सुंदर असा आणि एकदम मस्त असा डिलिशियस म्हणतात ना तसा। हे बघा छान पैकी। आणि इथे आपण कोणतेही बाहेरचं साहित्य वापरणार नाही आहोत, खवा सुद्धा वापरणार नाही आहोत। जे घरचं साहित्य आहे त्यामध्येच आपण हा आज बनवणार आहोत। तर त्या अगोदर माझ्या चॅनल सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब नक्की करा। तर बघा इथे मी अर्धा किलो गाजर घेतले आणि ही अशी आपले लाल गाजर घ्यायची आहेत। ही मी सोलून वगैरे स्वच्छ करून घेतलेली आहेत। ही आपण आता बारीक करून घेऊया। तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून घेऊ शकता किंवा किसणीवर किसून घ्या। तर ते मस्त अशी किसणीवर किसून बारीक करून घेतलेले आहेत। हे पहा ह्या पद्धतीने आपल्याला एकदम मस्त अशी बारीक करून घ्यायची आहेत गाजर। आणि इथे मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 TBSP एवढं तूप टाकून घेते। आणि ह्या गाजरचा जो खीस केलेला आहे तो आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। तर आता मी तुपामध्ये टाकून घेते आणि आता 3 ते 4 मिनिटं मस्त असं तुपावर परतून घ्यायचं आहे। त्यामुळे छान असा अजून चव लागतो आपला गाजराचा हलवा। आणि बघा त्याचा कलरही सुंदर असा चेंज झालेला आहे छान पैकी। तर त्यामध्ये आपण टाकूया दूध। तर इथे मी अर्धा लिटर एवढं दूध वापरणार आहे आणि ह्या मलाई सहित आहे, आपण मलाई सुद्धा त्याची वापरायची आहे। हे बघा तर मी हे दूध टाकून घेतलेलं आहे। इथे आपण खवा वगैरे वापरणार नाही आहोत किंवा दूध पावडरही वापरणार नाही आहोत। तर मस्त असं आपलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं मध्यम गॅसवर शिजून द्यायचं आहे। अशी छानशी उकळी फुटून द्यायची आहे। हे बघा मस्त अशी उकळी फुटत चाललेली आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला त्यामध्ये चमचा फिरून घ्यायचा आहे। हे बघा मस्त अशी छानशी उकळी फुटत चाललेली आहे। आता मी याच्यामध्ये चमचा फिरून घेते आणि हे दूध आहे ते आपल्याला एकदम मस्त असं आटून घ्यायचं आहे। आता बघा आटत चाललेलं आहे। तर त्यामध्ये साखर टाकून घेते। इथे मी 1 कप एवढी साखर टाकलेली आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर टाकू शकता। आणि 1 टीस्पून एवढं मी वेलचीची पूड टाकलेली आहे स्वादासाठी। आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। इथे मी बदाम आणि काजू बारीक करून टाकलेले आहेत। तर छान असं आपला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं मध्यम गॅसवर शिजून द्यायचं आहे। हे बघा किती सुंदर तयार झालेला आहे। आणि ह्यामध्ये आपण खवा वगैरे नाही वापरलेला आहे, कारण की खवा चांगला मिळतोच असं नाही, गॅरंटी नाही देऊ शकत। तर तुम्ही अशा पद्धतीचा मस्त असा हेल्दी असा मस्त गाजरचा हलवा घरच्या घरी दुधामध्ये बनवू शकता। बघा किती सुंदर झालेला आहे, छान आहे की एकदम रवा असा दाणेदार मस्तपैकी जसा दिसतो छान तसा लागतोही छान असा। तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा। तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त खा।